माझ्या डोक्यामध्ये खूप वाईट वाईट विचार चालू आहेत आणि त्याच्यावरनं फक्त मला तुम्हीच काढू शकता, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून नक्की उत्तर द्या। आज जो अनुभव मी घेणार होते ना, तो स्कूलमध्ये असताना तर बरेचदा घेतलेला आहे, पण आज मी असा हा अनुभव मुलं झाल्यानंतर घेते। खूप भारी वाटतंय। खुशने आमच्या किती छान अशी वेशभूषा धारण केली होती आणि अख्ख्या पाथर्डी फाटा एरियामध्ये पालखी निघाली होती हनुमान जयंतीनिमित्त। पटकन प्रसाद गेला, घरी आले आणि स्वयंपाकही काहीच केला नव्हता, पटकन मॅगी करून घेतली। कारण का तर आज ना संध्याकाळची माझी बस होती, आम्हाला जायचं होतं पुण्याला। फक्त एक दिवसासाठी जाते, ते का जाते कारण तुम्हाला पुढे कळेलच। पण त्याच्या आधी ना माझ्या डॉग्सला मला माहिती आहे की पुढचे 2 दिवस नाही आहे, म्हणजे बेसिकली 2 दिवस त्यांना जेवण बाहेरचे लोक देतीलच, जे काय देतात ते। पण त्याच्या आधी म्हटलं त्याला अंडे उकळून द्यावे, तर अगारोचं एक बॉयलरमध्ये मी अंडे उकळले। 6 नाही, मी टोटल 12 अंडे उकळले होते। या एक बॉयलरमधला ब्ल्यू लाईट इंडिकेटर ना ऑटोमॅटिक बंद होतो जसं पाणी संपून जातं, आणि पटापट घरातले ते सगळे कामं मी उरकून घेत होते, कारण की आजचा दिवस म्हणजे एवढा धावपळीचा। तर हे सगळे कामं ॲक्च्युली वैशूचेच असतात, तिला खूप आवडतं डॉगला फीड करणं, आणि मी मागून फक्त थोडासा सपोर्ट तिला करते, बाकीचं तिचं तीच सगळं मॅनेज करते। एक गोष्ट मला ह्या काही वर्षांमध्ये जाणवली आहे, जर मी आता सगळ्यांना माहिती आहे की मी ट्रॅव्हल करते, मी मुलं सांभाळते, सगळं व्यवस्थित करते, तर एवढी जबाबदारी अंगावर टाकून देतात ना, की म्हणजे असं फील होतं की यार काय, म्हणजे मी पण इतर बायकांसारखी जर नॉर्मल घरात राहिली असते, नॉर्मल सगळ्या गोष्टी केल्या असत्या, डॅशिंग नसते, तर म्हणजे काय व्हॅल्यूच नसती का माझी? मला खरं कधी कधी असं वाटतं सगळं काही सोडून द्यावं आणि फक्त एकटीने ना कुठेतरी 2 दिवस राहावं। खूपच कंटाळा येतो ह्या सगळ्या गोष्टीचा, पण आता ऑप्शन पण नाही आहे, जबाबदारी आहे, लहान मुलं आहेत, आणि ह्यांचं युनिफॉर्मचा मेजरमेंट देण्यासाठी मला पुण्याला जायचं आहे। कारण आता युनिफॉर्मचा मेजरमेंट दिला की पुढच्या 15 दिवसात त्यांच्या मला युनिफॉर्म कलेक्ट होतील आणि बुक्स पण घ्यायच्या आहेत, त्यासाठी मला जायचं आहे। आणि मी सगळे हे जे सामान आहे ना एवढं मोठं घेऊन चालले, कारण तिथे शूट पण करायच्या आहेत बऱ्याच गोष्टी। तर मग आता बसमध्ये जायचं म्हटल्यानंतर संध्याकाळची 5ची बस आहे, तर मग 8पर्यंत भूक लागते मुलांना, तर मग थोडंफार वेफर्स वगैरे घेतले, आणि वैशूला समोसा आवडतो तर इथे गरमागरम समोसा आणि ढोकळा पण घेतला होता। तर हे आमचं कंपल्सरी आहे, कधी काय झालं तर आम्ही ढोकळा, समोसा आणि वेफर्स ह्या थोड्या गोष्टी घेऊन जात असतो। आणि खरं सांगते दिवसभराचं असं काही व्यवस्थित जेवले पण नव्हते, कारण मला माहिती आहे की बरेच लोक म्हणतात की यार तू किती निष्काळजी आहेस किंवा कशी आहे, पण मला असं वाटतं की यार सगळ्या गोष्टी एकाच टायमाला एकाच गोष्टी मॅनेज करणं नाही होत, कोणीतरी सपोर्टला हवं, हजबंड तरी हवा असं ॲटलिस्ट, तर सगळ्या गोष्टी मॅनेज होतात। पण मला जर कुठे ट्रॅव्हल करायचं असेल ना तर म्हणजे सकाळपासून धावपळ स्टार्ट होते, आणि जर मी ब्लॉगर नसते ना तर कदाचित एवढा घाई झाली नसती। पण मला ते प्रमोशनचे पण शूट्स द्यायचे असतात, त्याचे पण डेट असतात, स्क्रिप्ट रायटिंग असते, बऱ्याच गोष्टी असतात, डील करायच्या असतात, त्यामुळे वेळ कुठे जातो ना काहीच कळत नाही। तर आता ऑटोमध्ये बसले आणि बरोबर 5:15 वाजल्या संध्याकाळचे, फक्त 2 दिवसासाठी जायचं आहे, म्हणजे एक रात्रच राहणार आहे पुण्यात, जास्त काही नाही। तर आणि पुढच्या आठवड्यात आपलं सामान शिफ्टिंग पण होणार आहे, पण बघूया कसं कसं मॅनेज होते, कारण सामान शिफ्टिंग पण मला एकटीलाच करायची आहे। यावेळेस ना खूप असं वाईट वाटते की यार खरंच यार सपोर्टला कोणीतरी पाहिजे, म्हणजे किती आपण पुरुषी वागायचं ना, एकदम असं वाटते की यार मी पुरुष झाले की काय, म्हणजे पुरुषाची जबाबदारी सगळी मीच घेते आहे। एक स्त्री म्हणून असं एक नाजूकपणाच आयुष्यात राहिलेला नाही असं फील होतं आहे। मे बी मग मी आता थोडंसं डाऊन फील करते किंवा नेगेटिव्ह फील करते, त्यामुळे होत असेल। KSRTCची ही बस आहे जी मी कायम प्रेफर करते पुण्याला जायला, आणि ही पुढे बेळगावला जाते, कोल्हापूरचा पण स्टॉप घेते बहुतेकमध्ये, कारण मला नाही माहिती, कारण मी त्यावेळी झोपलेली असते। मला एक गोष्ट सांगा, तुम्ही बघणारे मला ज्या बायका आहेत, तुम्ही घरामध्ये ना काय रुटीन फॉलो करता? कारण मला खरंच आता जाणून घ्यायचं आहे की मी खरंच तुमच्यासारखीच आहे का काहीतरी वेगळं करते आहे? कारण खूपदा असं वाटतं की यार मी काहीतरी वेगळं करते, आणि त्यामुळे कधी कधी डिमोटिवेट पण व्हायला वाटतं की यार कसं ना, नॉर्मल बायका छानपैकी घरात नुसतं स्वयंपाक करणार आणि व्यवस्थित राहणार, घरी आपल्याला काही पाहिजे असेल छोट्या मोठ्या गोष्टी तर हजबंडला कॉल करून सांगणार, पण माझ्या बाबतीत तसं नाही आहे। मला म्हणजे सगळंच करावं लागतं आहे, आणि त्यामुळे मला आता खूप जास्त कंटाळा आला, आणि आता लिटरली नाही ह्या गोष्टींचं मला चिडचिड पण व्हायला लागली आहे की सेल्फ डिपेंडेंट किंवा स्वतः करणं, मला ॲक्च्युली कंटाळा येते। मला कळत नाही की मी तुम्हाला कसं शेअर करू, पण दिवसभरापासून आज माझी खूप चिडचिड होती आहे, खूपच भयानक, आणि मे बी ही चिडचिड माझ्या व्हॉइस ओव्हर थ्रू तुम्हाला कळत पण असेल की काय सिच्युएशनमधून मी जाते आहे। म्हणजे इट्स लाईक की काही रस राहिला नाही आहे कुठल्याच गोष्टीमध्ये। मे बी हा माझा मूड असेल, कारण स्वावलंबी असणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे। मी काय फील करते,
मला वाटते की तुम्हीच मला गाईड करा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला काय वाटतंय. बघता बघता 12:30 वाजता आम्ही पुण्यात पोहोचलो आणि हे मुलांना उठवणं मध्यरात्री, मुलांना घेऊन प्रवास करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. आणि खरं सांगू का, बसस्टँडमध्ये आलो आणि इतक्या जोराची मला पॉटी आली की त्याला मर्यादाच नाही. तर मी वैशूला म्हटलं एक फोन तुझ्याकडे असू दे, कंटिन्यू कॉलवर राहा. तिला फोन दिला आणि मी पटकन वॉशरूममध्ये गेले आणि एकदम अगदी पटकन जाऊन पटकन आले. आणि तितक्यात सचिन पण आला होता. तर असं फायनली आम्ही पुण्यात पोहोचलो आहे. पण मी विचारलेल्या प्रश्नाची प्लीज उत्तरं द्या की तुम्ही घरामध्ये राहून कसं सगळं मॅनेज करता, किंवा तुम्हाला ना ग्रॉसरी, भाजीपाला, मुलं सांभाळण्यात, पिकअप ड्रॉप ह्यामध्ये कोणी हेल्प करतं का? प्लीज नक्की कळवा बरं का.